साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणावर संजय राऊत यांनी टीका केली आहे। आरोप सिद्ध होतात तरी कारवाई का नाही असा सवाल केला गेलाय। राज्यात भ्रष्टाचार सहन करणार नाही। ड्रग्ज रॅकेट आता घरापर्यंत पोहोचलाय। शिंदेंच्या अनेक मंत्र्यांना बरखास्त केलं पाहिजे। फडणवीस शेवटचा घाव शिंदेंवर घालतील असा टोलाही त्यांनी लगावलाय। भ्रष्टाचार आणि ड्रग्जच्या विळख्यामध्ये महाराष्ट्र सापडलेला आहे आणि हे ड्रग्जचे रॅकेट फडणवीस कॅबिनेटच्या मंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचल्या तरी फडणवीस गप्प आहेत। आणि हे ड्रग्ज पूर्वी बाहेरून येत होतं, आता महाराष्ट्रामध्ये त्याचे कारखाने उघडले जात आहेत। जी काय गुंतवणूक येणाऱ्या उद्योगाची हीच आहे का महाराष्ट्रात? जे फडणवीस सांगतात की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग येणार आहेत, गुंतवणूक येणार आहे, हे ड्रग्जचे कारखाने म्हणजे गुंतवणूक आहे का? महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याच्या भावाचं नाव आलेलं आहे साताऱ्यात। खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सातारच्या पोलीस अधीक्षकांवर कारवाई केली पाहिजे। खरं म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत, त्यांना तात्काळ बरखास्त केलं पाहिजे। पैशाच्या बॅगा दाखवत आहेत, पैसे मोजताना दिसत आहेत, असं असंख्य विषय आहेत। पण देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील, टप्प्याटप्प्यानं, आणि शेवटचा घाव ते मिंद्यांवरच घालतील याची मला पूर्ण खात्री आहे। राऊतांनी केलेले शिंदेंवरील आरोप हे खोटे आहेत असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। मुंबई मनपात शिंदे इतिहास घडवतील अशी राऊतांना भीती आहे। मंत्री संजय शिरसाट यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय, टीका केली आहे। संजय राऊतचा आत्मविश्वास इतका मोठा आहे ना, ते कधी काय वक्तव्य करतील। हेलिकॉप्टर मधून बॅगा गेल्या, करोडो रुपये त्याच्यातून गेले, आकडा काही सांगायची बातमी तयार करणे हे संजय राऊतचा व्यवसाय आहे। जर तुम्हाला भीती काय वाटते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाची, शिंदे साहेबांकडे 10,000 कोटी रुपये आहेत। याच महाशयाने इलेक्शन कमिशनरला 2,000 कोटी रुपये दिल्याचा दावा केला होता। पोकळ दावे करणे, वावड्या उठवणे आणि कुणाला तरी बदनाम करणे, यामध्ये एक निश्चित आहे की एकनाथ शिंदेची ताकदीची जाणीव त्यांना झालेली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।